हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया चविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेचा आपण प्रारंभ करतोय। काल आपण 13 नंबरच्या श्लोकावर असणाऱ्या माऊलींच्या ओव्या पाहिल्या आणि या 3 गुणामुळं त्रिगुणात्मक पदार्थामुळे हे जग मोहित कसं झालेलं आहे आणि त्या मोहामुळं ह्या त्रिगुणात्मक पदार्थापासून वेगळा असणारा भगवंत जो आहे त्याला कोणीच ओळखत नाही। हा वास्तविक तक्रारीचा स्वर आहे भगवान श्रीकृष्णांचा आणि त्यामुळे माऊलींनी सुद्धा त्यावरती उवेव करताना म्हणलेला आहे, म्हणूनही माझीची मी नव्हती, माझीची मज नोळखती अहम ममता भ्रांती विषयांध झाले। माऊलींनी ओळखण्याचं कारण सांगितलेलं आहे। भगवद्गीता आपल्याला ओळखत नाही म्हणून सांगते, मोहानं ओळखत नाही, पण तो मोह कोणत्या दृष्टीनं बाहेर पडतो तर अहम आणि ममतेच्या द्वारे तो बाहेर पडतो। ममता हाच मोह आहे आणि अहम त्याला प्रेरणा देत असतो। दोन्ही एकत्र येतात ना त्यावेळी जीवाचं नुकसान करून टाकतात। त्यामुळं अहम जो मूळचा आहे तो शुद्ध आहे, पण जेव्हा तो आकार धारण करतो ना त्यावेळी तो अहंकार होतो। आणि म्हणूनच माऊली बोलतात, म्हणून भूते माते नेनती माझीच परिमी नव्हती, जैशी जळीची जळी नैवृत्ती मुक्ता फळे। 2 उदाहरण दिलेले आहेत, एक पडदा उदाहरण दिलं आहे, मुक्ताफळाचं उदाहरण दिलं आहे आणि भाजलेल्या मडक्याचं उदाहरण दिलेलं आहे। भाजलेलं मडकं आणि मुक्ताफळ जसं पुन्हा त्यामध्ये मूळ स्वरूपाला जात नाहीत तसं जीवाचं मूळ स्वरूप आत्मतत्व आहे, तरीसुद्धा जीव घट्ट होतो मोहामुळं, अहंकारामुळं होतो, ताठरपणा येतो अहंकारामुळे आणि तो विरला जात नाही। जेव्हा विरला जाईल ना तेव्हा तो भगवंताशी एकरूप होईल। म्हणून माऊलीने मागच्या श्लोकामध्ये वर्णन करताना ही त्रिगुणात्मक जी असणारी जी माया आहे ही मायाच सर्व मोहाला कारणमूळ आहे। हीच अहममता निर्माण करते आणि हीच जीवाला ब्रह्मतत्वापासून त्याची ओळख होऊ देत नाही। त्याची ओळख होऊ नये अशी व्यवस्थित अशी त्याची रचनाच आहे। संपूर्ण सृष्टीची जर रचना पाहिली तर देवाला ओळखायला त्यांना तपच करावं लागावं, साधन करायला लागावं, त्याशिवाय देव ओळखतच नाही अशी व्यवस्थाच करून ठेवलेली आहे। त्यामुळे साधनाशिवाय देव कळतच नाही, त्याचं कारण आहे। आणि साधन म्हणजे या मायेच्या प्रभावापासून बाहेर येणं, मायेला घालवणं म्हणण्यापेक्षा मायेच्या प्रभावापासून येणं। आपण मायेला घालवण्याच्या नादामध्ये असे कितीक आयुष्य कितीक जन्म आपण घेतलेले असतात, पण माया जात नाही कारण ती अनादी आहे। म्हणून मायेला घालवायचा नाद करायचा नाही, मायेपासून स्वतःचं रक्षण करायचा प्रयत्न करायचा। कोणी एका राजानं आपल्या राजपुत्राच्या पायामध्ये काटा घुसल्यामुळे प्रधानाला म्हटला की सगळ्या राज्यामध्ये गालीच्या अंतरा, कारण माझ्या मुलग्याच्या पायात काटा गेलेला आहे। त्यावेळी प्रधान म्हणले की सगळ्या राज्यात गालीचं अंतरणं शक्य नाही आणि ते व्यवहार्य सुद्धा नाही, मग त्यापेक्षा काय करावं, आपल्या राजपुत्राच्या पायामध्ये एखादा मऊ असा जोडा तयार करून घ्यावा, त्याला पायात चपला दिल्या की त्याचं रक्षण होतं। सगळ्या जगाला कशाला आच्छादन करत बसायचं, मायेचा तसाच प्रभाव आहे। सगळ्या जगाची माया मी घालवेन, माझ्या सगळ्याच आत्मस्वरूपावर असणारी घालवेन म्हणण्यापेक्षा
त्या मायेच्या प्रभावातून कसं बाहेर पडता येईल हे बघितलं पाहिजे. जी लोक दुष्ट असतात त्यांचा दुष्टपणा घालवणं हे किती काम अवघड आहे सांगा बघू. किती जणांचा दुष्टपणा आपण घालवू. किती लोक दुर्जन आहेत, त्या दुर्जनांचं जे दुर्गुण आहेत ते घालवत बसू आपण. मग काय करावं त्याच्यापेक्षा त्या दुर्गुणांची संगत सोडावी. सोपा मार्ग आहे ना. दुर्गुणाच्या संगतीतून आपण बाहेर पडलो की आपल्याला त्याचा त्रास होत नाही. तसा मायेच्या प्रभावातून तिला ओळखल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. म्हणून आपले गोंदवलेकर महाराज सुद्धा बोलतात की तिला ओळखा. म्हणजे ओळखलं ना तर ती उलट काय करते, मदतीला येते. ओळखल्यामुळं काय होतं, मदत येते. ओळखीतून आपल्याला मदती मिळतात की नाही, मिळतात. पण तिच्यापासून फटकारून वागून मात्र आपल्याला मदत मिळणार नाही, उलट ती डोक्यावर बसेल. आपण पुन्हा ते सूत्र बघितलेलं आहे, ज्याला पोहता येतं त्याचंही लाता खायला पाणी तयार असतं, पण ज्याला पोहता येत नाही त्याला खाली घेऊन त्याच्या उरावर बसतं. तशी माया आहे. म्हणून मायेशी भांडण करायचं नाही, तर त्यामध्ये पोहायला शिकायचं. माया घालवता येणार नाही. पाणी दूर करतो आणि मग पलीकडे जातो, नाही, तुला पोहतच पलीकडे जायला लागणार आहे. म्हणून पोहायचा सराव कर. त्यातून व्यवस्थित स्किलफुली कसं पोहता येईल, कौशल्य कसं वापरता येईल. योग कर्मसु कौशल्यम, हा कौशल्याचा योग जो आहे तो वापरला पाहिजे. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं ना, कौशल्य वापरून कर्म करावी लागतात, कर्म सुटत नाहीत. म्हणून मायेला सुद्धा मायेच्या प्रभावातून बाहेर पडताना आपलं कौशल्य किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. धैर्य किती आहे, सहनशीलता किती आहे हे फार महत्त्वाचं त्यात गणलं जातं. आणि म्हणून मायेला घालवण्याच्या प्रयत्नामध्ये आपणच संपून जातो. ती काळाला ग्रासणारे पुढच्या आपण काही ओव्यामधून बघणार आहोत. काळाला ग्रासून टाकते ही महानदी. आणि म्हणून या नदीतून पोहायला शिकलो पाहिजे आपण. ही नदी घालवेन आणि मग मी जाईन असं कधी म्हणायचं नाही, आणि तसं शक्यही नाही. नदीचा प्रवाह माया नदीचा अनादी आहे. कुठं उगम पावली, कुठं संपणार आहे काहीच माहिती नाही, परंतु माझ्यापुरती मी तिला संपवू शकतो. या नदीला काल्पनिकरित्या विचार केला तर तिचा बाध करता येतो माझ्यापुरता. जगाच्या दृष्टीनं बाध करता येत नाही तिचा, माझ्यापुरता बाध करता येतो. हा विचारानं बाध जो करतो तो या माया नदीतून अलगद निवांत पोहत जातो. आणि ते सांगण्यासाठी माऊलीने आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला काय दिलं आहे, धीर दिलेला आहे. इकडं म्हटलेले आहेत ही त्रिगुणात्मक माया जी आहे ती भगवंताला ओळखण्यामध्ये प्रतिबंध करते, देवाला ओळखू देत नाही. आणि देवाला शब्दाचा अर्थ आहे आपल्याकडं चांगलं काय होऊ देत नाही, आपलं नुकसान कसं होईल, आपण विषयासक्तीमध्ये कसं अडकू याचीच व्यवस्था माया करत असते. आणि म्हणून आपण काय करावं तर मायेला घालवण्याच्या प्रयत्नामध्ये आपला वेळ वाया व्यर्थ घालवू नये. तिला ओळखावी, घालवायचा प्रयत्न करू नये. आणि ज्याची ती माया आहे त्या मायाधीश जो आहे त्या मायाधीशाची प्रार्थना करावी की ही मी नदी जी आहे ही तुझ्या कृपेला आलेली आहे. आता तू नाव बनून आणि नावाडी बनून तूच ये, नाव घेऊन नावाडी बन आणि मला या मोहरूपी माया नदीतून पलीकडच्या तीराला घेऊन जा, अशी त्यालाच विनवणी करावी, कारण तो त्याचा मालक आहे ना. आणि म्हणून वर्णन करताना इथं म्हणतात ही त्रिगुणात्मक सावली आहे, म्हणजे काल्पनिक आहे. म्हणा गेलं तर खरी नाही नदी ही, कारण सगळं जग कल्पनेतून निर्माण झालेलं आहे. म्हणून त्यामध्ये कुणी बद्ध कुणी मुक्त नाही असं जे म्हटलं जातं ना मांडुक्य कारिकेमध्ये, त्याचा अर्थ तोच आहे की आपण याला कल्पनेनं तयार केलेला आहे. मी माझी सुखदुःख कल्पनेनं तयार करतो नाही, मी याला सुख म्हणतो. मग माझ्यापुरतीच ती कल्पना मर्यादित असते. मग माझ्यापुरतीची कल्पना मीच घालवायला पाहिजे. काय माझी कल्पना दुसरा कोणी येऊन घालवेल? गुरुसुद्धा ते काम करू शकत नाहीत. ते फक्त काय करतात, मार्गदर्शन करतात. अशा पद्धतीने जायचं, मार्गदर्शन करतात. पण मला आज जायला लागणार आहे. नाव घेऊन तयार आहेत गुरु, संत नाव घेऊन तयार आहे, पण त्या नावेत बसायची तरी इच्छा पाहिजे ना, की मला खरंच या नावेतून पलीकडे जायचं आहे अशी तळमळ लागायला पाहिजे.
नाव आहे, नावाडे आहे, पण त्याचा वापर करता आला पाहिजे. ही त्रिगुणात्मक काय म्हणलेलं आहे, सावली आणि मजची आड ओढवली जवनिका जैशी म्हटलेलं आहे. म्हणून भूते माते नेनती माझीच परी नव्हती. किंवा पुढे म्हणतात की भूतजात सर्व हे माझीच की रावय परी माया योगे जीव दशे साले. आणि या सगळ्याची कडी म्हणून शेवटी 67वी ओवीमध्ये या श्लोकाचा उपसंहार करताना माऊली म्हणतात, म्हणून ही माझीची मी नव्हती, माझीची मज ओळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. आणि विषयांध झालेले आहेत, त्यामुळे ही माया नदी दुस्तर झालेली आहे. पण दुस्तर असली तर ती भगवंताची आहे. त्यामुळे पुढील श्लोकामध्ये भगवंत ह्या रडणाऱ्या जीवाला सांत्वनपर एक श्लोक सांगायला लागलेले आहेत. प्रसिद्ध श्लोक आहे. ह्या श्लोकाचं चिंतनही आपण करावं आणि यातल्या काही निवडक ओव्या आहेत त्या लिहून घेऊन त्याचा अभ्यास करावा. अभ्यासामुळे आनंद मिळतो. हा अभ्यास आपल्यासाठी वाढवण्यासाठी दुसऱ्याला सांगावा. हा दुसऱ्याला सांगावा म्हणजे दुसरे अडाणी आहेत, अज्ञानी आहेत असा आविर्भाव दाखवून आपण सांगण्याचं एक मोठं अभिनिवेश निर्माण करू नये. मग आपण काय करावं, दुसऱ्याला सांगायची जेव्हा पद्धत आहे ती सांगण्याचा अर्थ काय, तर मला शहाणपण माझं दृढ करायचं आहे. माझा मूर्खपणा घालवण्यासाठी मी दुसऱ्याला शहाणपण शिकवतो. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी मूर्ख नाही, मी शहाणा आहे आणि दुसरे मूर्ख आहेत म्हणून शिकवतो. हा अहंकाराचा भाग तिथं घेता कामा नये. म्हणून हा श्लोक त्यातल्या काही ओव्या ज्या आहेत त्या फार अगदी चिंतनशील ओव्या आहेत. त्या आपण लिहून घ्याव्यात आणि त्याच्यावर भरपूर असं चिंतन करावं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं चिंतन दृढ होण्यासाठी दुसऱ्याला सांगावं. दुसरं नाही ऐकलं तर ऐकतात असं समजून त्यांना सांगावं. बरेच वेळा प्रवचन ऐकणारे काय सगळेच ऐकत असतात काय, काही डुलक्या काढत असतात, काहींना वेळ घालवायचा असतो, काहींना थोडा वेळ पाहुणे यायचे असतात आणि पाहुण्याला भेटायला जायचं असतं. तोपर्यंत तिथं प्रवचन कीर्तन चालू असतं. मग पाहुण्याला भेटायला अजून वेळ आहे, पाहुणा तिथंच येणार आहे मंदिराजवळ भेटाय, तोपर्यंत प्रवचन ऐकूया. किती लोकांचं किती मतं वेगवेगळी असतात. आपलं तसं मत असू नये. मला शहाणं व्हायचं आहे, शास्त्राच्या द्वारे मला मोक्ष समजून घ्यायचा आहे, माया समजून घ्यायची आहे, देवाला समजावून घ्यायचं आहे. म्हणून माऊली बोलतात पुढच्या श्लोकामध्ये 14 नंबरचा श्लोक फार सुंदर अगदी जबरदस्त श्लोक 7व्या नंबरातला 7व्या अध्यायातला आहे बघा. देवी हेषा गुणमयी मम माया दुरुत्तया मामे वये प्रपंदते माया मेतांतरंती ते. काय शब्द वापरलाय बघा. ही देवी, देवी म्हणजे देवापासूनच निर्माण झालेली. ही काय कुणी दुसऱ्यांनी निर्माण केलेली नाही. दैवी हेषा गुणमयी म्हणजे त्रिगुणात्मक पायी गुण आहे त्याच्यामध्ये. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलेला आहे. त्रिगुणात्मक देवाची आत्मशक्ती आहे. मम माया ही माझी माया आहे. मम माया माझी माया. मामे वये प्रपंचते माया मेतांतरंती ते. जे मला अनन्य भावानं सर्व भावानं माझं भजन करतात तेच तरंती, तेच माया नदी तरून जातात. माया मेतां तरंती ते, तेच माया नदी तरून जातात. ही काल्पनिक नदी आहे, पण कल्पनाच दुःखाला कारणीभूत आहे. दुःख जे आपल्याला होतं ते कल्पनेतून होत असतं. कधी सत्याचा आधार त्याला नसतो बरं काय. सत्य असेल तर दुःख कसं होईल सांगा बघू. मी या प्रपंचाला सत्य मांडलं खोटा असून सुद्धा, म्हणजे काल्पनिकाला सत्यता दिली आणि म्हणूनच मला दुःख होतं. म्हणून या कल्पनेतलं सत्यत्व काढावं आणि भगवंताच्या ठिकाणी खरंच असलेलं सत्यत्व स्थापित करावं. हे प्रत्येक साधकाचं एक जबाबदारी आहे. ती इथं वर्णन करताना म्हणतात माया मेतांतरंती ते. फार सुंदर आश्वासन आपल्याला भगवंत देतात आणि आपल्याला दुःखापासून म्हणतात भीती जी वाटत होती मायाची, आता काय करू, तर काय करू म्हणण्यापेक्षा तिला घाबरू नकोस. तिचा मालक जो आहे माया आधीश माया मेतां तरंती ते. मम माया कोण म्हटलं तर स्वतः भगवंत बोलतात, आपल्या मुखातून बोलतात ही माझी माया आहे. आणि तरायचा उपाय पण सांगतात. सर्व भावानं जे माझं भजन करतात ते तरून जातात. किती सुंदर आश्वासन आहे बघा. माझ्याकडे जबाबदारी काय राहिली, माया घालवण्याची जबाबदारी भगवंताने आपल्याकडे दिली आहे काय सांगा. नाही दिलेली, कारण फार अवघड काम आहे ते. म्हणूनच दुरित्या सगळ्यात दुस्तर काय असेल
तर माया आहे. दुरत्य या शब्दातून त्याचं काठिण्य सांगितलेलं आहे. वास्तविक ती इम्पॉसिबल गोष्ट आहे आणि इम्पॉसिबल गोष्टीच्या नादाला कधीही लागायला लावू देत नाहीत. भगवंतही नाही आणि संतही लावू देत नाहीत आपल्याला. कधीही शास्त्री इम्पॉसिबल गोष्टी कुठल्याच करायला आपल्याला सांगत नाही. कारण जे इम्पॉसिबल आहे ते करण्याधारीत लोक, आणि इम्पॉसिबल करायला कोण जातील सांगा बघू. म्हणून साधं साधं आहे ते साधंच आहे. त्याचं मूळ आहे ते देव सोपं आहे. प्रपंच अवघड आहे. मायेला पार करणं अवघड आहे, पण देवाला प्राप्त करणं सोपं आहे. म्हणून माया मेतांतरण तिथे. माया तरुण जायला देवाचंच भजन करायला लागणार आहे. माया तरुण तुमचं तुम्ही मायेचं भजन करा आणि मायेला तरुण जावा असं भगवंत सांगत नाहीत. फार खोचक आणि मार्मिक असा श्लोक भगवंताच्या मुखातून आलेला आहे की ते म्हणतात की मी असं म्हणत नाही की ती माया आहे, त्या मायेचं रात्रंदिवस भजन करा. का मायाच त्रास देते ना, काय देव त्रास देतो? कोण त्रास देते? देव त्रास देतोय काय माया त्रास देते? तर माया त्रास देते. मग वास्तविक माया त्रास देते म्हणजे मायेचं भजन करायला पाहिजे की नाही? आता आपण करतोय मायेचंच भजन करतोय. ही माया दृढ व्हायला कारण आमचं भजन आहे रोजचं त्यांच्याबद्दलचं. मायेचं भजन रोज आहे. काय? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी असा आहे, मी तसा आहे, हे माझं आहे, हे कोणी नेता कामा नये, हे माझं शरीर माझं आहे, सगळा अहंकार मी आहे. या सगळ्या गोष्टी ह्या मायेलाच दृढ करणाऱ्या आहेत. हेच मायेचं भजन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं चालू असतं. आणि भगवंत ते सांगतात मायेचं भजन करायचं नाही, माझं भजन करा. कारण ती माझी आहे सावली. त्या सावलीला कशी घालवायची ती मी बघतो. फक्त माझं भजन तरी पाहिजे. आणि जो मला अनन्य भावानं शरण येतो त्याला ही माया नदी आणि या माया नदीचे जन्म मृत्यूरूपी काठ काही करू शकत नाहीत. जे मला शरण येतात. माऊलींची होय आहे ना 9व्या अध्यायामध्ये, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. मी एकटाच असा आहे की मला शरण येऊन या जन्मरूप मायेतून आपण बाहेर पडू शकतो. हा जन्म मरणाचा दुस्तर संसार पार करता येतो. इतकी अवघड गोष्ट आहे, पण ती अवघड कशी सोपी करून टाकलेली आहे. म्हणून मायेला म्हणजे अशक्याच पाठी लागणं म्हणजे आपला मूर्खपणा आहे. आपण तोच जन्मोजन्मी करत आलोय. अशक्याचा नाद करतो. ज्या गोष्टी मला बदलता येत नाही त्या बदलण्याच्या नादाला मी लागतो. ते कधीच बदलणार नाही असा स्वीकार करत नाही आपण. आणि म्हणून मायेला बदलायला, मायेचा स्वभाव घालवण्याचा प्रयत्न करतो. मला नाम घ्यायचं आहे, नाम घालायचं आहे. मला कारण काय? मला संसाराचा त्रास होतोय म्हणून मी नाम घेतो. मला संसार बाजूला करायचा आहे. अरे असं करू नको बाबा. नाम घेताना देवासाठी घे, मायेला घालवण्यासाठी घेऊ नकोस. खरा मुद्दा हा आहे आणि चिंतनाचा मुद्दा आहे. मी नाम घेतो मायेचा त्रास होतोय म्हणून. अरे पण मायेचा त्रास घालवायला मायेत तो नाम घ्यायचं नाही, तर देवाची कृपा होऊन मायेचा त्रास जाणार आहे. मग देवाची कृपा त्याद्वारे मायेला घालव. तू मायेकडनं देवाकडे कुठं निघालेला आहेस? कसा देव दिसेल? मध्ये तो पडदाच मोठा आहे. अगोदर वर्णनच सांगितलेलं आहे. जर न विरणारा असा पडदा आहे आणि त्याच्याद्वारे तू देवाचं दर्शन घ्यायला लागलास. फार मोठी भिंत आहे आणि ही भिंत पार करणं अवघड आहे. त्याच्यापेक्षा असं जा की ज्याची माया आहे मामे वय प्रपंचते, मला शरण येऊन माझं भजन करून माझ्याशी एकरूप होऊनच ह्या मायेतून सुटका होऊ शकते असं वर्णन या श्लोकामध्ये भगवंत करायला लागलेले आहेत. त्यामुळे म्हणूनच आपण म्हटलं की हा श्लोक जो आहे आणि त्यातल्या काही ठराविक ओव्या ज्या आहेत, आता आहेत सगळ्याच ओव्या, पण काही ठराविक ओव्या चिंतनाच्या आहेत. त्या ओव्या चिंतनात आपण घ्याव्यात आणि त्यासाठी त्या दृष्टीनं प्रयत्न करावा. पण तसं आपण केल्यानंतर आपल्याला निश्चितपणे त्याचा एक चिंतनातून वेगळा आनंद प्राप्त होईल. देवी हैषा गुणमयी मम माया दुरत्या मामे वये प्रपद्यते माया मेतांतरंती ते. ही त्रिगुणात्मक माझी माया कष्टाने पार करण्यास, कशी आत्मशक्ती मोठ्या कष्टाने पार करण्यास शक्य असलेली माझी माया आहे. पार करण्यास शक्य असलेली म्हणजे कशाच्याद्वारे? जे मला प्राप्त होतात, माझं भजन करतात, त्यांच्याद्वारे तरुण जाता येते. स्वतःच्या बुद्धीनं तरुण जाशील आणि मी करतो म्हणशील तर तुझा तो मूर्खपणा आहेस असं भगवंत म्हणतात.
त्यावर फार सुंदर ओव्या माऊलींच्या आहेत. आपण बघूया आता 68व्या नंबरची ओवी 7व्या अध्यायातली आपण बघतो. काय म्हणतात बघा. आता महदादी ही माझी माया, उतरोनी धनंजया, मी होई जे हे आया, कैशेनी ये. कैशे कसं प्राप्त होईल. आया म्हणजे प्राप्त होणं, आया म्हणजे मिळणं. आता महदादी म्हणजे महतत्वातून निर्माण झालेली ही सगळे जे आहे हे त्याच्या सुरुवातीला आहेत, अशी ही कार्यरूप असलेली माया नदी उतरून जाणं. उतरोनिया, उतरून जाणं म्हणजे पार करणं. कसं शक्य होईल. माया नदी उतरून मी होता येईल. हे कोणत्या साधनानं साध्य होईल ते मी आता तुला सांगतो. म्हणजे कसं तुला करता येईल, ते उतरता येईल, या माया नदीच्या पार कसं जाता येईल. ही महदादी माझी माया आहे. म्हणजे महतत्व जे आहे त्या तत्वापासून निर्माण झालेली आहे. आणि महतत्व शब्दाचा अर्थ आहे परा आणि अपरा प्रकृती. परामचा अपरामचा शब्द मागच्या वेळा आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलेला आहे. माझी ही एक भूतात्मक सृष्टी आणि दुसरी जीवसृष्टी, अशा दोन सृष्टी ज्या आहेत परा आणि अपरा, त्या परा आणि अपराला मिळूनच ही महदादी माया तयार होते. म्हणून माझी माया म्हणजे जिला स्वतंत्र अस्तित्व नाही असं पहिल्यांदाच भगवंत जाहीर करतात. महदादी माझी माया शब्द फार मार्मिक आहे बरं काय. तो माझी माया, माझी माया म्हणतात यावरून तिला स्वतःचं अस्तित्व नाही, ती गुलाम आहे. कारण ती मायाधीन असणारा भगवंत म्हणतात. पण खरं बघायला गेलं मायाधीश खरं शब्द वापरला पाहिजे, कारण ती ईश्वराच्या अधीन असलेली आहे. म्हणून ईश्वराच्या अधीन असते ती माया, आणि ज्याच्या अधीन जीव असतो ती अविद्या. असा थोडासा फरक वेगवेगळ्या ठिकाणी वेदांत ग्रंथांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे. आपल्याला सर्वसाधारण माहिती आहे, आपले सद्गुरू शिकवतात आपल्याला, त्या दृष्टीनं त्यांनी वाहक केलेले आहेत. ही जी ईश्वराधीन असते ती माया, आणि ज्याच्या अधीन जीव असतो ती अविद्या. अविद्या ही जीवाशी असते संबंधी, आणि माया ही ईश्वराशी संबंधी असते. म्हणून भगवंत म्हणतात ही माझी माया आहे. माझी माया म्हटलं की तरुण जाणं सोपं आहे की नाही. मग कसं तरुण जाता येईल ते पुढं सांगणार आहे. पण महदादी म्हणतात म्हणजे पंचमहाभूते, पंचप्राण, पंचकोश, अंतःकरण, पंचतन्मात्रा, किती गोष्टी आहेत बघा त्यामध्ये. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, इतकी सगळी सृष्टी सगळीकडे पसरलेली आहे. आणि या गोष्टी पार करणं आणि हा महत्त्वाचा महासागर पार करणं सोपं नाही. सांगायचा मुद्दा तो आहे, तुला जर बाहेर जायचं असेल माझी माया उतरून मी होई जे आया कैशीने, मी कसा प्राप्त होईन, माझ्यापर्यंत पलीकडच्या काठाला तू कसा येशील, याचं वर्णन मी तुला सांगतो, त्याची माहिती सांगतो. कारण तिला पार केल्याशिवाय तो जीव स्वरूपाशी एकरूप होणार नाही. पुढे पलीकडच्या काठावर भगवंत बसलेला आहे, मधी पहिल्या काठावर मी आहे, मध्ये आहे माया नदी. पण माया नदी मला जावीच लागेल तरुण. पण त्यासाठी पोहता येत असेल तर पोहावं, नसेल तर स्वतंत्र एक नावेसारखं नामाचं साधन वापरावं. पोहता असेल तर पोहावं म्हणजे ज्ञान साधनाचा वापर करावा. आणि पोहता येत नसेल तर साधन म्हणून काय वापरावं, भक्ती, नाम भक्ती वापरावी. म्हणजे आपल्याला तरुण जाणं. नामाची या शस्त्रवरी, नावा ह्या अवधारी तरुण या संसार शब्द वापरलाय 12व्या अध्यायामध्ये. माऊली म्हणतात नामाच्या नावा मी केल्यात. ही नदी पार करायला अवघड जाईल तुम्हाला, म्हणून नामाच्या नावा केल्यात मी. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद अशा नावा आहेत त्या. ती श्रीराम, जयराम ही नाव आहे. राम, कृष्ण, हरी ह्या नावा आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय ही नाव आहे. आणि या नावेतून जो वापर करतो ना त्याला सोपा प्रवास होतो. न भिजता, पाय न ओले होता, या माया नदीतून पाय ओले होण्याची शक्यता आहे. पाय ओले होणे म्हणजे शास्त्राचा आणि वेदांता अभ्यासाचा गर्व निर्माण होईल ज्ञानानं. कदाचित ज्ञान गर्व निर्माण करतं आणि भक्ती नम्रता आणते. त्यामुळे भक्तीच्या नम्रतेच्या द्वारे या नावेच्या रूपाला तू जायचं असेल तर नावेच्या रूपानं जा, पोहून जाणार असेल तर पोहून जा. पण तिला पार केल्याशिवाय मात्र माझ्यापर्यंत येता येत नाही. मी तिथं तुझी वाट पाहत बसलोय, तू त्या पलीकडल्या काठावर बसलेला मला दिसतोस,
पण मी तुला दिसू शकत नाही. का तर मध्ये मोहमाया नदी जी आहे ना, त्या मोहाच्या एका पडद्यामुळं मी तुझ्यापासून दुरावलो गेलो. पण किती विरळ पडदा आहे रे बाबा. पाये पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परी ते आवेरुनी गोचिडा अशुद्ध काय शिविशी. ही महानदी मधली आहे आणि हा जो गोचिड आहे म्हणजे जो प्रपंच आहे, तो गोचिड जीवरूपी जो आहे, तो जीवरूपी गोचिड जो आहे तो काय करतो, अशुद्ध असलेल्या या प्रपंचातल्या विषय हे शोषण करण्याचा प्रयत्न करतो. पण पडदा आहे त्वचेचा. माऊलींचे 9व्या अध्यायातला दृष्टांत आहे. म्हशीच्या किंवा गाईच्या काशेवर गोचिड बसतो आणि तो फक्त घाण रक्त पितो. पण जरासा तो पडदा जर आत नांगी घातली त्यानं तर त्याला दूध पिता येईल. पण तो पडदा दूर करता आला पाहिजे ना. भगवंत म्हणतात, पलीकडल्या काठावर तू रडणारा मी पाहतो. तुझं दुःख मला कळतंय, पण तू दुःखाला तू जबाबदार आहेस तुझ्या. मी म्हणा लागलो ना, मी सुखरूप आहे आणि माझ्याशी येऊन भेट म्हणजे तूही सुखी होशील. पण तू येतच नाहीस रे बाबा. पण हे शक्य आहे कारण मीच बसलोय तुला न्यायला. माझी इच्छा आहे तुला न्यायची, माझी इच्छा आहे मुक्त व्हायची, म्हणून तुला नरदेहात घातला. नाहीतर तुला कुत्र मांजर केलं असतं मी. जर तुला मला मुक्त करायचा नसता तर तुला कुत्र मांजर केलं असतं. दुर्लभ असणारा नरदेह दिलाय आणि तो नदी पार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे. इतर जीवांना ही महानदी माया नदी तरून जाता येणार नाही, पण नरदेहातल्या सगळ्या जीवांना ही नदी तरून जाता येते. अशी सिस्टम त्याच्या देहामध्येच ठेवलेली आहे. मी पाहतो तुझं रडणं, तुझं कणणं मी पाहतो. संसाराच्या ओझ्याखाली तुझं दबणं मी अनुभवतो. पण मला वाटतंय, कळवळा येतो. म्हणून माझी काही मंडळी, माझी लेकरं इथं बसलेत बघ, ती सुद्धा तुला मदत करतील. कोण लेकरं आहेत? ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव महाराज, कबीर महाराज आहेत, चोखोमाय आहेत. सगळेजण बसलेले आहेत. हे बघ, ही सगळी माझी आहेत, हे इथं बसलेले आहेत आणि ती सुद्धा तुला मदत करायसाठीच मी नेमलेले आहेत. त्यांना मी पाठवले तुझ्याकडे. म्हणून त्यांनी शिकवलेलं जे शास्त्र आहे ना, त्या शास्त्राचा दृढ अभ्यास कर आणि या माया नदीच्या पलीकडे येण्याचा प्रयत्न कर. त्यांनीच सांगितलेत साधनं. तुला कुठलं आवडतंय, सोपं वाटतंय, तुझ्या स्वभावाला जे योग्य वाटतंय त्यातलं योग्य साधन निवड आणि त्या साधनाच्या द्वारे तू या नदीला पार करून ये. मी तुला येण्यासाठी प्रेरणा देतो, आशीर्वाद देतो. माझी कृपा तुझ्याबरोबर आहे, माझ्या संतांची कृपा तुझ्याबरोबर आहे. का घाबरतोस? ती माझी माया आहे. माझी माया महदादी ही माझी माया, उतरोनी या धनंजया, मी होई जे आया कैशेनी. मी कसा प्राप्त होईन, स्वरूपाशी कसा येशील, याचा विचार मी तुला सांगायला लागलोय. त्यामुळं चैतन्य तू आहेस, पण त्या चैतन्याला जीवभाव देणारी ही माया आहे. तू जीव आहेस असं वाटतंय ना तुला, कारण तू मायेचा स्वीकार केलास. तू मायेचा अंगरका घातलास, त्यामुळे तू जीव झालास. तू मायेचा अंगरका काढून टाक आणि आवरण मुक्त हो. त्यावेळी तुला स्वतःचं अस्तित्व कळायला लागेल. तू तोच आहेस जो मी आहे. मी आणि तू दोघे नाहीत. आणि म्हणून म्हणलेलं आहे, मी होई जे आया कैशेनी. मीच कसा होईन तू, हे तू बघ. म्हणजे माझ्या स्वरूपापर्यंत कसे येशील, कोणत्या साधनानं येशील, याचं वर्णन मी तुला सांगणार आहे. या मायेचं वर्णन करून तुला दाखवणार आहे. म्हणजे तुला कळेल की माया कशी आहे. 69 नंबर ओवी बघा. जे ब्रह्मचळाचा आधाडा. आता प्रत्येक ठिकाणी उपमा आणि रूपकं वापरलेले आहेत बरं का. आणि अत्यंत शांतपणे ती रूपकांनी उपमा आणि अलंकार पाहायचे आहेत आपल्याला. माऊलींची प्रतिभाशक्ती बघायची आहे आपल्याला. काय प्रतिभाशक्ती आहे ती. जे ब्रह्मचळाचा आधाडा, पहिल्या संकल्प जलाचा उघडा, सवेची महाभूताचा बुडबुडा सानाला. शब्दार्थ अर्थ म्हणण्यापेक्षा जी माया नदी जी आहे ती ब्रह्मचळाचा, ब्रह्म आणि अचळ असे 2 शब्द त्यामध्ये आहेत. ब्रह्मचळाचा शब्द वापरताना पारायणात हे कळत नाही, पण ब्रह्मचळाचा म्हणतो असेल काहीतरी म्हणून पुढे जातो. पण अभ्यास करायला बसलो की ब्रह्म अचल आहे हे आपल्याला समजतं. तर या मायानीचे ब्रह्मरूपी पर्वत जो आहे तो त्या कड्यावरून ही माया नदी तिथून उगम पावते आणि कोसळते. आणि तेव्हा पुढे काय होते, पहिल्या संकल्प जळाचा उभळा, पहिलाच पाण्याची जी लाट तयार होती तो ईश्वरी संकल्प आहे. ईश्वरी संकल्पाला
इथं माऊली म्हणतात की ती पहिली लाट आहे. संकल्प ही पहिली लाट आहे. संकल्पातूनच संसाराची निर्मिती होते. संकल्प संपला तर संसारच संपून जातो. वर्णन म्हणलंय, संकल्पाची साज जे लोपे ते अखंडची आहे स्वरूपे. शंका जात खेवो लोपे सापपन माळेचे. 9व्या अध्यायामध्ये ओवी येते. सापपन माळेचे जे आहे, हे माळेला दिलेलं सापपन संपून जातं जेव्हा संकल्प संपतात. हा साप म्हणजे संसाररूपी साप आहे. आपण संसाररूपी साप आदेश आहे या रज्जुरूपी ब्रह्मावरती, पण ब्रह्मरूपी रज्जूवरती. आणि हा जर विचार केला तर अधिष्ठानाकडे बघायला आपण शिकू. म्हणून पर्वताचा कुठला पर्वत आहे? ब्रह्मरूपी पर्वत आहे. तो कसा आहे? अचळ आहे. अचळ शब्द पर्वतासाठीच वापरतात. म्हणून ब्रह्मचळाचा आधाडा तिथून खाली त्या कड्यावरून कोसळते आणि मी एक असलेला अनेक रूपी व्हावा असा ईश्वरी संकल्परूपी पाण्याचा पहिली लाट निर्माण होते. त्या माया नदीला कुठून ती पडते? तिचा उगम कुठं आहे? तर अचल असलेल्या ब्रह्मतत्वातून. आणि ब्रह्मतत्वातून बाहेर पडणारी नदी पहिल्यांदा जी लाट निर्माण होते ती ईश्वरी संकल्पाची होते. आणि पुढे जाऊन त्या लागलीच पंचमहाभूताचा पुढे जाऊन त्यात बुडबुडा तयार होतो. म्हणजे बुडबुडा पंचमहाभूताचा आणि दुसरी लाट ईश्वरी संकल्प आणि कडा हा ब्रह्मतत्व आहे. समजून घ्यायला पाहिजे एक 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 गोष्ट. जर आपल्याला ही गोष्ट लक्षात यायला लागली तर मायेची निर्मिती कुठून होते, कुणाच्या पोटातून येते ती हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे त्याचा निर्माता खरा आहे कोण आहे. एकदा बोलताना शास्त्र असं बोलतं, काही ठिकाणी लिहिलं गेलेलं पण आहे की ब्रह्मानं ईक्षण केलं आणि संकल्प केला, त्यातून संसाराची निर्मिती झाली. एकोहम बहुशाम असा संकल्प श्रुती सांगते. आता हा संकल्प तो करेल का जे ब्रह्मतत्व आहे? नाही, ते अचल आहे. त्यामुळे चळाची गोष्ट जी आहे, चंचल तत्वाची जी गोष्ट आहे ती काही करत नाही. परंतु त्याच्या स्फुरणातून ईश्वरी शक्तीचा जन्म झाला आणि ईश्वरी शक्तीनं संकल्प केला की सृष्टी निर्माण व्हावी. त्यामुळे ईश्वर हा सृष्टीचा मालक मानला जातो. आणि ब्रह्मतत्व हे त्यातनंच स्फुरलेलं ईश्वरी तत्व हे त्यातनंच स्फुरलेलं आहे. त्यामुळे 2 गोष्टी त्यातून 3 गोष्टी बाहेर पडतात. एक म्हणजे जीव, दुसरा म्हणजे ईश्वर आणि तिसरं म्हणजे जगत. या 3 गोष्टींची निर्मिती या स्फुरणातून होत असते. आणि म्हणूनच पहिली लाट ज्याला आपण म्हटली ती संकल्पाची आहे. ही लाट जर निर्माण झाली नसती तर बुडबुडा निर्माण झाला नसता. आणि ब्रह्मतत्वापासून ह्या कड्यावरून ती कोसळली आणि कोसळल्यामुळं, कोसळले शब्दाचा अर्थ स्फुरण झालं आणि ब्रह्माचं स्फुरण झाल्यामुळं ती त्याच्यातनं पाणी बाहेर पडलं. ती पहिली लाट बाहेर पडली ती ईश्वरी संकल्पाची. आणि ईश्वरानं काय केला? संकल्प काय केला? सृष्टी निर्माण व्हावी, जग निर्माण व्हावं. आता तो का संकल्प करतो? तर जीवाची कर्म आहे ती भोगायला जागा पाहिजे. कुठं भोगणार ते? म्हणून जसं आपण घर करतो आणि घरात सगळं भोगतो, तसं ईश्वरानं जग निर्माण केलं आणि जीवांना भोगायला जागा करून दिली. जीवांना भोगायला इंद्रिय दिली. ते इंद्रियांना पुरवठा करणारं अन्न धान्यादी सगळे समित साधनं पुरवली. आणि त्यामुळं त्याच्या तर्फे तो तुम्हाला तुमचे गुण संचित जाळून टाका जावा, ते प्रारब्ध संपवा इथं भोगून, आणि संचित जाळून ज्ञान प्राप्त व्हा करा जावा. नाही तर पुन्हा कर्म करा, सकाम कर्म करा, नाहीतर कुठंतरी जाऊन स्वर्गलोक मिळवा जावा. नाही स्वर्गलोक मिळाला तर खालच्या दर्जाची कामं करा आणि नरकात जावा. काय करायचं ते करा जावा. कसा वर्णन आहे ईश्वरी संकल्प. मग ईश्वरानं संकल्प करायचं काय काम नाही काय त्याला? आहे. त्याला काम आहे कोणतं माहिती आहे? की जीवाला बंधनमुक्त करण्याचं काम त्याच्याकडे आहे. त्याचा सगळा प्रयत्न जीव बंधनमुक्त व्हावा. आम्हाला जन्माला घातले ते बंधनमुक्त होण्यासाठी, दुसरं काही कारण नाही. म्हणून ईश्वरी संकल्प हा जीवाच्या सुखासाठी आहे. म्हणून ईश्वराचा संकल्प झाला. जी पहिली नदी उमटली ती ब्रह्मकड्यावरून. त्यामुळं अचळ असणाऱ्या ब्रह्म अचळाचा वर्णन केलेलं आहे की ब्रह्म अचळाचा आधार घेतला तिनं ब्रह्म स्वरूपाचा आणि तिथूनच ती फुटली आणि बाहेर पडलेली आहे. म्हणजे स्फुरलं. आणि स्फुरण झाल्याबरोबर जसा श्वास घेतल्यानंतर आपल्या अंगावरले रोम असे उभं कसे राहतात,
तसा जोराचा श्वास ब्रह्मानं घेतला म्हणूया आपण, आणि त्यातून असं स्फुरण झालं. स्फुरण झाल्याबरोबर पहिला ईश्वर निर्माण. ईश्वर म्हणजे सृष्टीचा निर्माता. कारण ब्रह्मसृष्टीची निर्मिती करत नाही, ते निर्माण काहीच करत नाही. मग कुणाद्वारे करतं, तर ईश्वराच्या द्वारे करतं. म्हणून पहिलं स्फुरण झालं ते ईश्वराच्या द्वारे. एकोहम बहुशान, एकटा मला करमत नाही, म्हणून मला दुसरी पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, संकल्प केला. आणि तो संकल्प म्हणजे पहिली लाट या माया नदीची आहे. माया नदी या कड्यावरून सुटली आणि ती बाहेर पडली, आणि बाहेर पडली ती महानदी. त्याचा उगम जो आहे ती ब्रह्मकडा आहे. मुख्य मुद्दा लक्षात ठेवायचा, म्हणजे आपल्याला अभ्यास करायला त्याचा उपयोग होतो. हा ब्रह्मकडाच तिचं उगम स्थान आहे, ती तिथून आलेली आहे. आणि ज्यावेळी जीव ब्रह्मरूप होतो ना, त्यावेळी ब्रह्मातच ती जाते. जीव जातो म्हणजे काय जाते, माया संपते. माया संपल्यानंतर होते काय, मग जिथून ती निर्माण झाली तिथंच ती लीन होते. कुठून बाहेर पडली, तर ब्रह्मकड्यावरून. आणि जेव्हा जीव मुक्त होतो त्यावेळी तीच माया कुठं जाते, तर त्याच ब्रह्मामध्ये लीन होते. म्हणून ईश्वर संकल्पाची पाण्याची पहिली लाट आली. हे पाणी मोहाचं आहे, आणि त्यातून निर्माण झालेला पहिला बुडबुडा म्हणजे आप, पाय पृथ्वी, आप तेज वायू आकाश, ही पंचमहाभूतांची निर्मिती झालेली आहे. आणि पंचमहाभूत म्हणजे पहिल्या सृष्टीची सुरुवात आहे. आणि सुरुवात झाली त्याला आपण म्हणतात ना, आत्म्यातून आकाश, आणि आकाशातून सगळी उरलेली महाभूत निर्माण झाली. ही जी ज्या वर्णन केलेलं आहे ऐत्री उपनिषदामध्ये, त्याचं म्हणून अचल असलेलं ब्रह्मस्वरूप आहे. त्या पर्वतावरून तिचा उगम होतो. म्हणून माऊली सुद्धा वर्णन करताना म्हटलेले आहेत, मला वाटतं 18व्या अध्यायामध्ये ओवी आहे, अर्जुना हा नित्य, नाही 2ऱ्या अध्यायामध्ये, अर्जुना हा नित्य, अचल हा शाश्वत, सर्वत्र सदोदित परिपूर्ण. हा कुणाचं वर्णन आहे, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन आहे. कसा आहे तो म्हणतात ते, अर्जुना हा नित्य, अचळ शाश्वत, सर्वत्र सदोदित परिपूर्ण. हा परिपूर्ण आहे, म्हणून त्यातूनच याची निर्मिती झाली. जे पूर्ण असतं ना तेच काहीतरी निर्माण करू शकतं, त्यातूनच काहीतरी निर्मिती होते. आणि आपण अपूर्ण जीव का आहे माहिती आहे, आपल्यामध्ये काहीतरी कशाची तरी कमतरता आहे. तशी कमतरता ब्रह्मतत्वामध्ये नाही, ते परिपूर्ण तत्व आहे. आणि त्या परिपूर्ण तत्वातून ते अचळ आहे, निश्चळ आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, असं वर्णन केलेलं आहे. अशा शाश्वत तत्वातूनच माया नदीचा संकल्प, ईश्वरी संकल्प झाला. पहिली लाट बाहेर पडली आणि येऊन धडकली, बुडबुडे निर्माण झाले. आणि ते बुडबुडे हे पंचमहाभूतात्मक सृष्टीचे आहेत. असा अर्जुना त्याला नित्य म्हणलेला आहे. म्हणून एखादी अचळ असणारा पदार्थामधूनच चलित असणाऱ्या पदार्थाची निर्मिती होते. एखादं स्थिर तत्व असल्याखेरीज दुसरी चंचल तत्व निर्माण होत नाहीत. आता दिसणारा सगळी सृष्टी चंचल जी दिसते ती एका स्थिर तत्वातून आलेली आहे, नाहीतर आली नसती. ही गोष्ट फार महत्वाची आहे. दोरी ही स्थिर आहे आणि चाप त्याच्यावरचा अस्थिर आहे, तो डुलणार आहे. दोरी डुलत नाही आहेच. फॅनची पातं फिरतात, फॅन फिरत नाही. फॅन फिरतो, सिलिंग फिरत नाही, तर सिलिंग गप्प असतं, म्हणूनच फॅन फिरतो. हे अचळ तत्व आहे. म्हणून अचळ तत्वातूनच ईश्वरी संकल्प झाला. आणि ईश्वरी संकल्पनातून ही सगळी अपरा प्रकृतीचा जन्म झाला. ही अपरा प्रकृती निर्माण झाली आणि सृष्टीचा आरंभ हा अचल परब्रह्माच्या ठिकाणीच आहे. म्हणून पंचमहाभूताचा हा छोटा बुडबुडा म्हणलेला आहे. साना शब्द वापरावा, साना आला. शब्दार्थ म्हणायचा गेला, महाभूताचा सवेची, त्याच्याबरोबर महाभूतांचा बुडबुडा साना आला, एक छोटा बुडबुडा. काय छोटं म्हणलेलं आहे बघा. ह्या पृथ्वीला छोटं म्हणतात माऊली. ह्याच्या अर्थी किती ब्रह्मांड, या ब्रह्मांडामध्ये अशा किती पृथ्वी आहेत कुणाला माहिती. म्हणून छोटा बुडबुडा म्हणजे त्या जर बुडबुडा आहे, पृथ्वी जर, सगळी सृष्टी जर बुडबुडा आहे, तर मी काय आहे जरा सांगा. मी कायच नाही.
माझं अस्तित्व हे कुठल्या तरी एका स्थिर तत्वाला मला धरून आहे, म्हणून माझं अस्तित्व आहे. अन्यथा हे अस्तित्व राहणार नाही. माझा देह आत्मतत्वाला चिकटून आहे आणि म्हणूनच तो टिकून आहे. त्याच्या आधारावर राहतो, जगतो, हालचाली करतो. म्हणून जीव पण हा एकटा आहे विचार केला तर. याला जसा ईश्वरी संकल्पातून एकोहम बहुशाम अशी जशी प्रेरणा झाली आणि त्यातून सृष्टीची निर्मिती झाली, लाट निर्माण झाली, पंचमहाभूत निर्माण झाली, तसं जीव सुद्धा एकटाच होता जन्माला येताना. कारण हा काय सगळ्या माणसांचा नातलगांचा जो गोतावळा आता आहे तो काय जन्माला आल्यावर होता का? जन्माला आल्यावर मूल म्हणून जन्माला आला कुणाकडून तरी, म्हणजे ती मुलगी असेल मुलगा असेल म्हणून जन्माला आला. पण नंतर काका झाला, मामा झाला, आणखीन वडील झाला, बाप काय आई झाला किंवा आजी झाला, तो हा गोतावळा संकल्पातून तयार केलेला आहे. जशी पंचमहाभूताचा समूह तयार झाला तसा माझा काका काकी आजी या नातलगांचा समूह तयार झाला. माझे मित्रमंडळ तयार झाले, माझी घरं, माझी शेती, असा संकल्प सुटत 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 येऊन सगळी माझी मनोमय सृष्टी तयार झाली. ईश्वरानं जशी सृष्टी संकल्पातून केली तशी जीवाच्या संकल्पातून ही जीवसृष्टी निर्माण झाली. दोन्हीचा अर्थ एकच होतोय बरं का. जीवाच्या ठिकाणी ही कल्पना केली जर आपण ना, तर त्याच ठिकाणी सुद्धा त्या कड्यावरून बाहेर पडणारा एक अस्थि रूपानं असणारा जीव नंतर काय होतो, अस्थि भाती रूपाने येतो. आणि नंतर हळूहळू हळू मग ते सगळं पुढं वर्णन होते का, अस्थि जायते रूपानं बाहेर पडतो. भाती नव्हे, जायते रूपानं. मग त्याची वृद्धी आहे, विपरिणमते, वृद्धते, सगळं आहे त्या दृष्टीनं त्या सृष्टीला. तर यदि मी एकटा होतो जीव रूपानं, संकल्प झाला आणि सगळ्या संसाराची उभारणी केली. देवाच्या दृष्टीनं, ईश्वराच्या दृष्टीनं संसार आणि माझ्या दृष्टीनं प्रपंच. माझं जसं कुटुंब आहे तसं देवाचंही कुटुंब आहे. देवाचं कुटुंब म्हणजे जग, माझं कुटुंब माझं मर्यादित आहे. जीव मर्यादित आहे म्हणून कुटुंब मर्यादित आहे. ईश्वर अमर्याद आहे म्हणून त्याचं कुटुंबीय अमर्याद आहे. मग त्याला केवढं चालवावं लागते बघा, सगळं चालवावं लागते. मी कुटुंबाला चालवतोय असं मी म्हणतोय, पण मला माझ्या कुटुंबासहित माझं सगळं बघण्याचं काम ईश्वर करत असतो. म्हणून ही माया महानदी जी आहे ती तिथून स्फुरण पावली आणि त्याची पहिली लाट म्हणजे ईश्वरी संकल्प. ईश्वरी संकल्पातून बुडबुडा निघाला आणि त्या लाटेतून येणाऱ्या बुडबुडाला काय झालं की त्यालाच पंचमहाभूत, ईश्वर सृष्टी, जीवसृष्टी अशी त्याची रूपं तयार झाली आणि सगळ्या संसाराची निर्मिती झाली. काय सुंदर सूत्रवर्णन माऊली करायला लागेल बघा. आहे काय श्लोकामध्ये सांगा बघू. भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये ही भानगड तिथं दिली आहे काय सांगा. माया नदी माझी माया आहे, देवी अशा माझी गुणमयी माया आहे, एवढंच बोललेत ते. पण माऊली कसा विस्तार करून आपल्याला सांगायला लागलेत बघा. तर ही सृष्टीची रचना आता सांगायला लागलेत. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.